नवापूर काँग्रेस भवन येथे काँग्रेस स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। सर्वप्रथम नवापूर तालुका काँग्रेस भवन इमारतीवर ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला। हे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जालिमसिंग गावित, गटनेता आशिष मावशी, तानाजी वळवी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला। यावेळी नवापूर पंचायत समितीचे सभापती रतिलाल कोकणे, पंचायत समिती सदस्य ललिता वसावे, प्रियंका गावित, नवापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दामू बिराडे, ओबीसी काँग्रेस सरचिटणीस सुभाष कुंभार, भांगरपाडा सरपंच जयंत पाडवी, बिल्ला सरपंच नरेंद्र गावित, सोनखडके सरपंच बाळू गावित, नवापूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आरिफ बलेसिरिया, विश्वासू बडोगे, नगरसेविका रेणुका गावित, माजी नगरसेवक अजय पाटील आदी उपस्थित होते। काँग्रेस पक्षाची स्थापना 1885 रोजी झाली होती। काँग्रेस पक्षाचे पहिले निवडणुकीचे चिन्ह हे बैलजोडी होते। त्यानंतर सन 1971 मध्ये गायवासरू हे चिन्ह देण्यात आलं होतं। यानंतर त्याच्यात बदल होऊन 1980 मध्ये हाताचा पंजा हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे। काँग्रेस पक्षानं स्वातंत्र्यानंतर ते आतापर्यंत राष्ट्रीय राजकारणात अनेक चढउतार पाहिले आहेत। काँग्रेस या पक्षाचा इतिहास उज्ज्वल असून भविष्यातही काँग्रेसची वाटचाल ही कायमस्वरूपी राहणार असल्याचं मत यावेळी मान्यवरांनी मांडलं। काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून तर 137व्या स्थापना दिवसापर्यंतची वाटचाल ही छान असून यापुढेही पक्ष विस्तारासाठी प्रयत्न करणार असल्याचं प्राध्यापक डॉक्टर ए बी महाजन यांनी त्यांच्या मतात मांडलं आहे। ते अधिवेशन मुंबई या ठिकाणी गोपालदास तेजपाल संस्कृत विद्यालय जिथे आहे या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये त्यांच्या एका मोठ्या रूममध्ये ही पहिल्यांदा बैठक झाली। या बैठकीसाठी सुरुवातीला संपूर्ण भारतातून 72 काँग्रेसचे प्रतिनिधी हजर होते। त्या काळामध्ये एओह्यूम हा परदेशात गेलेला होता, पण तरीही पहिलंच अधिवेशन होता, त्यामुळे तो तिथून मुंबई या ठिकाणी आला आणि या काँग्रेस या विषयीची संदर्भ किंवा काँग्रेस म्हणजे नेमकं काय, ती कशासाठी आहे याविषयीची बाब त्यांनी त्या काळामध्ये स्पष्ट केली। काँग्रेस या शब्दाचा साधा सोपा सरळ अर्थ आहे संघटना। काँग्रेस म्हणजे काही वेगळं आहे, काही वेगळी विचारसरणी असं नाही। संघटनात्मक दृष्टिकोनातून प्रत्येकाचे विचार ऐकून घेणं आणि त्या विचारानुसार वाटचाल करत राहणं हा त्यामागचा मुख्य उद्देश होता। आपल्या पक्षांतर्गत आपण पाहतोय स्वातंत्र्यापासून तर आजपर्यंत काँग्रेस पक्षाने अनेक चढ उतार पाहिले। या चढ उतारामध्ये आपल्याला स्वतःचा स्वार्थ साधायचा असेल तर पक्षातून उडी मारून पडणाऱ्यांची संख्या खूप आहे, परंतु या विचारसरणीला गेल्या या 60-70 वर्षामध्ये ज्यांनी जोपासून ठेवलं ते मात्र त्याच्याशी एकनिष्ठ राहिले। निवडणुका आल्या की हार जीत ही होत राहते, कुठेतरी 2 पावलं मागे जावं लागतं। जसं आपण म्हणतो एखादी वाघी ज्यावेळेस शिकार करायची असेल तिला 2 पावलं मागे जावं लागतात, ती 2 पावलं मागे जाते म्हणून ती हार पत्करत नाही, ती तेवढ्याच जोराने पुढे जाऊ शकते। म्हणून काही काळासाठी जरी काँग्रेस आज आपल्याला संपूर्ण देशात मागे वाटत असली राजकीय दृष्टिकोनातून, पण तिच्यासाठी पुढचं भविष्य मात्र उज्ज्वल आहे। फक्त त्याच्यासाठी ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो की अजून कोणतंही राष्ट्रीय भरती लोकसभा राज्यसभेचं असो, यासाठी जर पदाधिकारी आणि जर कधी उमेदवार एकनिष्ठ राहिले तर तुम्हाला सांगतो हमखास तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एकदा तरी ते पद पुन्हा प्राप्त करता येऊ शकेल। आणि MDTV साठी जनक दलासह प्रेमेंद्र पाटील, नवापूर।